कांद्याच्या पातीचं झुणको कुळथाचा पीठ पेरून करून बघा, एकदम भारी लागतं। कांदा पात आणलं, स्वच्छ धुतलं, बारीक चिरून घेतलं, कढई घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणी हिंग, मोहरी, उभी चिरून मिरची, सगळा परतून झाल्यावर कांदो घातलं पातीचं, तो परतून घेतलं, नंतर कांद्याची पात घातलं, ती परतून घेतलं, वरसून हळद, लाल तिखट आणि मीठ, मिरच्यो घातलास तरी लाल तिखट घाला, एकदम भारी लागतं। व्यवस्थित सगळा परतून झाकून शिजवून घ्यायचं। कांद्याची पात चिरताना ना जरा मोठी मोठी होता, हातातलो सटाकता होतो कोवळे कांदे असल्या कारणाने, त्यामुळे ते झाकून शिजवून घ्यायचे, पटकन कांदो शिजता। नंतर कुळथाचा पीठ पेरायचा। ही कुळथाची पिठी आम्ही जात्यार दळतो ती, त्यामुळे खमंग असं झुणको होता। 2 कोकमा घातलंय म्हणजे आंबट तिखट भारी लागतं। व्यवस्थित सगळा परतून पाण्याचा हापको मारा म्हणजे पटकन शिजान येतं आणि झाकून शिजवून घ्या। एकदम टेस्टी गरमागरम तांदळाची भाकरी किंवा जोंधळ्याची भाकरी आणि त्याच्याबरोबर हे झुणको एक नंबर नाश्त्याक लागतं। व्यवस्थित सगळा परतून झाला की भरपूरसा खोबरा आणि कोथिंबीर घाला, अप्रतिम चव। एकदा केलात की परत परत करून खातालास। अशी करा, खावा, आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।